ब्लॉगरच्या दुनियेतील राजा माणूस श्री भूषणदादा बच्छाव आज यांना भेटून खूप मन प्रसन्न झाले. तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पगार तुमचं सर्वांचं या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज सकाळी भावाने घेतला ना मग चटणी करण्यासाठी. म्हटलं भाऊ एकदम व्यवस्थित चटणी कर बरं का. मग ना मी वहिनीन त्यांच्याकडे आलो. वहिनीन त्यांना ना मावशीन त्यांना भेटून घेतलं. आज आम्ही परममित्र आम्ही सोबतच ना मित्रांनो, कारण की आज भूषण दादा त्यांना भेटायचं होतं. मग परममित्रांनी त्यांचा फोन आला, चला म्हणे भूषण दादाला भेटून घ्या. म्हटलं चला. सुमित दादांमुळे आज भूषण दादा त्यांच्यासोबत भेट झाली. तर भूषण दादा त्यांना काही माहित पण नव्हतं. मी सांगितल्यानंतर सुद्धा मला एक व्हिडिओ बनवून दिला मित्रांनो. सर्वसाधारण शेतकरी ना पोरेसे भाऊने नाशिकला हॉटेल चालू का, हॉटेल ना नाव घालू विनय प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि ऍड्रेस गंगापूर रोड विद्या विकास संघ. तर तिथे जाईन आपलं भाऊले नक्की सपोर्ट करा. शेतकरी ना पोरेसे म्हटल्यावर आपले सगळे असले जाणच पडे तन्मारी तो रात अभिनंदन भाऊ. थँक्यू. मग मला बंटी भेटला. बंटी म्हणे चल म्हणे मळ्यात, तू कधीचा मळा बघितला नसेल. म्हटलं चल भाऊ. मस्त मळ्यात आलो मित्रांनो. मग आपल्याला मोठ्या भावाला भेटून घेतलं. मग भावाला त्यांना म्हटलं काय चालू आहे म्हणजे शेतीचं काम चालू आहे म्हणे आपलं. म्हटलं वावर आहे तो पावर आहे म्हटलं, नाही तो कुछ भी नाही म्हटलं. हा ना भाऊ म्हणे. म्हटलं मकई टाकायत म्हणे मी आत्ताच. म्हटलं चांगलं काम जाय बरं का. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं. पुष्पत्री लवकरच काढावं लागतं म्हटलं. असं बोललो मग मी त्यांना. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा वगैरे मारून घेतल्या. म्हटलं भैया तुझं काय चाललं, भैयाला पण विचार. मिलिंद म्हणे चल म्हणे लवकर म्हणे भाई वाट पाहिजे म्हणे घर. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की.